मंडळी नमस्कार. नवराष्ट्र नवभारतमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज 5 राज्यांपैकी 4 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल येत आहेत. त्याबद्दल आपल्यासोबत जोडले गेले आहेत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये. नमस्कार, धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत आणि प्रचंड बहुमत मिळताना पाहायला मिळते. तर या सगळ्या गोष्टीमध्ये अचानक तेलंगणामध्ये काँग्रेसची एवढी लाट ही कशा प्रकारे आली, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, तेलंगणामध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या पद्धतीनं स्वतः राहुलजींनी लक्ष घालून आणि सोनियाजींनी लक्ष घालून त्या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतली आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद सोनियाजींना आणि राहुलजींना मिळाला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की त्या ठिकाणी तेलंगणामध्ये काँग्रेसच्या वतीनं जो जाहीरनामा आम्ही जाहीर केला, त्याच्यामध्ये स्वतः सोनियाजींनी लक्ष घालून त्या ठिकाणी महिलांची सुरक्षा असेल, महिलांना मिळणारं स्टायफंड असेल, त्या ठिकाणी महिलांचा एसटीमध्ये मोफत प्रवास असेल किंवा भरोसा नावाचं त्या ठिकाणी बिल त्यांनी पारित केलं, जाहीरनाम्यामध्ये टाकलं. या सगळ्या गोष्टी त्या तिथल्या लोकांना अपील झाल्या. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तेलंगणाची निर्मिती करताना सोनियाजींचा महत्वाचा वाटा त्या निर्णयामध्ये होता आणि त्याच्यामुळे सोनियाजींच्या प्रती एक सहानुभूतीचं वातावरण तेलंगणामध्ये होतं. दुसरी गोष्ट, केसीआरनी जितक्या काही आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी गोष्टी टाकल्या होत्या, त्याचं त्यांनी अंमलबजावणी केली नव्हती आणि म्हणून त्याचं फेल्युअर आणि मेडिगट्टा धरण किंवा अनेक मोठ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये झालेला भ्रष्टाचार, हे सगळं त्या केसीआरांच्या त्यांच्या ठिकाणी नडलं आणि म्हणून त्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि म्हणून काँग्रेसला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं. नक्कीच सर. छत्तीसगड विषयी आपण बघत असाल तर छत्तीसगडमध्ये एक्झिट पोल जेव्हा आलेले होते, तेव्हा एक्झिट पोलची आकडेवारी ही वेगळीच होती आणि आता त्याच्या एकदम उलट आकडेवारी पाहायला मिळते प्रत्यक्ष निकालाच्या वेळेस. तर तुम्हाला काय वाटतं, नेमकं कशामुळे झालेलं असावं? छत्तीसगड आणि मध्य प्रदेश खरं म्हणजे हे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं अशा पद्धतीचा निकाल लागलेला आहे. कारण या 4 राज्याच्या आणि 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात सेफ स्टेट जर काँग्रेस करता कुठला होता, तर तो छत्तीसगड होता. छत्तीसगड. परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात निकाल बघितल्यानंतर काँग्रेसला तसं यश मिळालं नाही. खरं म्हणजे छत्तीसगड सुरुवातीला अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी होतं निवडणुकीच्या संदर्भामध्ये. प्रचारामध्ये काँग्रेस पक्षानं आघाडी सुद्धा घेतली होती. भूपेश बघेल यांनी ज्या स्कीम्स सर्वसामान्य जनतेकरता दिल्या होत्या, त्या सगळ्या स्कीम सुद्धा त्यांनी गेल्या 5-10 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट सुद्धा केल्या होत्या. आणि दुसरीकडे भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा कुठलाही व्यवस्थित चेहरा नसताना अशा पद्धतीचा निकाल लागला म्हणजे आश्चर्य आहे. आता दिवसभरामध्ये जे काही छत्तीसगडचे संपूर्ण निकाल येतील, ते निकाल हाताशी आल्यानंतर छत्तीसगडमध्ये नेमकं बूथ वाईज काय घडलं ते लक्षात येईल. त्याच्यामुळे ते आज आपल्याला सांगता येणार नाही, आता इमिजिएटली सांगता येणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी प्रचारामध्ये त्यांना आघाडी मिळत असल्यामुळे त्यांनी ईडीचे छापे मारणे, इन्कम टॅक्सचे छापे मारणे आणि या पद्धतीचा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी काँग्रेसला डिस्टर्ब करण्याचं काम केलं. ती सुद्धा एक महत्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये राहिली. पक्षाच्या प्रचाराला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. ही सुद्धा घटना त्या ठिकाणी घडली आणि त्याच्यामुळे काँग्रेस थोडीशी डिस्टर्ब झाली असेल. परंतु ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद भूपेश बघेल किंवा काँग्रेसच्या नेत्यांना मिळाला होता आणि अतिशय चांगलं वातावरण होतं. त्याच्यामुळे बूथचं त्याने अभ्यास केल्यानंतर, त्याचं अॅनालिसिस केल्यानंतर नेमकं छत्तीसगड गडमध्ये काय घडलं ते आपल्याला पाहायला त्या ठिकाणी सोपं पडेल. नक्कीच सर. या 5 राज्यांच्या निवडणुकांना लोकसभेची सेमीफायनल म्हणून बघितल्या जात होतं. मग आता या 5 पैकी 4 राज्यांचे निकाल आज आलेत. मग या सगळ्या निकालांचे परिणाम लोकसभेवर होतील का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विचार करताना मतदार हा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय मुद्दे अधिकांशरित्याने त्या ठिकाणी त्याचा विचार केला जातो. आणि तुम्ही पाहिलं असेल की मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये केवळ सुरेश धानोरकर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये बाळू धानोरकर हे निवडून आले होते. आणि नंतर मग विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये 44 जागा मिळवता आल्या. त्याच्यामुळे होय. लोकसभेमध्ये जे घडेल ते विधानसभेमध्ये घडेल, विधानसभेत जे घडलं ते लोकसभेमध्ये घडेल, हे काही याची शाश्वती देता येत नाही. दोघांचंही पॅटर्न वेगळं असतं आणि त्या ठिकाणी राज्याचं त्या ठिकाणी असणारे मुद्दे, त्या ठिकाणी असणारे प्रश्न आणि त्या ठिकाणी असलेली लीडरशिप याचा सुद्धा विचार हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला जातो. त्याच्यामुळे याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत होईल असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. नक्कीच सर. आपण नवराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद.